महाराष्ट्रातील डोंबिवली पूर्व येथील देसलेपाडा परिसरात पुन्हा एकदा घरफोडीची घटना समोर आली आहे। आरपी रेसिडेन्सीमध्ये राहणारे आशिष रामधनी यादव हे आपल्या कुटुंबासह उत्तर प्रदेशमध्ये एका लग्न समारंभासाठी गेले होते। घराची किल्ली त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या बहिणी मायादेवी यांच्याकडे दिली होती, ज्या सोनारपाडा परिसरात राहतात। 9 फेब्रुवारी रोजी घरात पेस्ट कंट्रोलचे काम करण्यात आले होते आणि त्यानंतर घर व्यवस्थित लॉक करण्यात आले होते। 15 फेब्रुवारी रोजी वॉटर फिल्टर दुरुस्तीसाठी तंत्रज्ञ येणार होता। त्यानिमित्ताने दुपारी सुमारे 1 वाजता मायादेवी आणि त्यांचे पती घरी पोहोचले असता ते आश्चर्यचकित झाले। घराचे सेफ्टी डोअर आणि मुख्य दरवाजाची कडी तुटलेली होती। आत जाऊन पाहिले असता दोन्ही बेडरूममधील कपाटे उघडी होती आणि लॉकर फोडलेले होते। संपूर्ण घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले होते। प्राथमिक तपासात सुमारे 50,000 रुपये रोकड आणि अंदाजे 40 तोळे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेची माहिती तत्काळ आशिष यादव यांना देण्यात आली। या संदर्भात मानपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून संशयितांचा शोध सुरू आहे। अलीकडील काळात डोंबिवलीमध्ये वाढत्या घरफोडींच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। लग्नसराई आणि सुट्टीच्या काळात बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबियांच्या रिकाम्या घरांवर चोरट्यांची नजर असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पोलिसांनी नागरिकांना घर बंद करताना अतिरिक्त सुरक्षेची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। या प्रकरणात आशिष यांचे भाऊ रवी यादव यांनी सांगितले की दुपारी आम्हाला फोन आला की घराचे कुलूप तुटले आहे। आत जाऊन पाहिले तर संपूर्ण घर अस्ताव्यस्त होते। लॉकर फोडून सोने आणि रोकड चोरी करण्यात आली आहे। पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी अशी आमची मागणी आहे। और 5 तारीख को वो लोग गांव गए थे। भाई के साले का शादी था, साले के शादी में गांव गए थे और 5 तारीख को गांव गए और 15 तारीख को जब वो वापस आए तो फिर यहाँ पर 5 तारीख को गांव गए थे तो फिर यहाँ पर 9 तारीख को जो है प्रेस कंट्रोल वाला आया था। हरबन क्लब से बुक किया था उनकी वाइफ ने। वो प्रेस कंट्रोल करके गया। फिर उसके बाद में जब प्रेस कंट्रोलर जिस दिन गया शाम को 6 बजे करीबन, उस वक्त तो ठीक था, लेकिन जब 15 तारीख को वापस से मेरी बहन के पास में, बहन इधर बाजू में रहती, बहन के पास में चाबी था और बहन घर साफ करने के लिए वापस से, जब 15 तारीख को भाई आने वाला है शाम को और भाई आने वाला है शाम को, पता चला उसको, तो फिर वापस से आई घर साफ सफाई करने के लिए। तो देखी तो घर का ताला टूटा हुआ था, घर खुला हुआ था और घर के अंदर पूरा सामान अस्त व्यस्त था और पूरा तिजोरी मेरी मम्मी का टूटा हुआ था। सोना चांदी जो भी घर में कैश था सब कुछ चोरी हो गया है।